नमस्कार. मी राजेश राजाराम कैकाडी, करंजाडे. अ, आज तारीख 1 जुलै 2026. आपण बोलत आहोत वादग्रस्त बुधवार बाजार बाबत. करंजाड्यातील जो बुधवार बाजार आहे, जो सतत वादग्रस्त आहे. सतत त्याच्या तक्रारी सिडको अधिकाऱ्यांना गेलेल्या आहेत. ऑनलाईन गेलेल्या आहेत, लेखी गेलेल्या आहेत. तरीसुद्धा सिडको अधिकाऱ्याचे डोळेझाक सिडको अधिकाऱ्याला हा डोळेझाक करण्यामागचं कारण काय? सिडको अधिकाऱ्याला त्यांच्यापासून कोणता मानधन मिळत आहे? सिडको अधिकारी हा सिडकोचे कामं सोडून तो फेरीवाल्यांची कामं आता करायला सुरुवात केली आहे का? फेरीवाल्यांकडून काय त्यांच्याकडून मानधन चालू आहे का? अहो, फेरीवाल्यांमुळे गंदगी साठलेली आहे. सतत आता पाऊस पडलेला आहे. पावसामध्ये रस्ते जाम झालेले आहेत. रस्त्या जाम झाल्यावर पाणी साठलेलं आहे. त्यामध्ये ह्या फेरीवाल्यांनी अफाट मार्केट बसवलेलं आहे. ज्यामुळे त्यांच्या करकचऱ्यामुळे दुर्गंधी पसरणार आहे, रोगराई पसरणार आहे आणि तेथील राहणारे जे लोक आहेत बिल्डिंग मधील ज्यांनी सिडकोनी ज्यांना प्लॉट दिलेले सिडकोनी ज्यांना सिडकोची जागा आहे म्हणजे प्लॉट दिलेले आहेत ते लोक सिडकोच्या अंडरमध्ये येतात. त्यांना त्याचा भोग भोगावा लागत आहे. मला सिडकोच्या त्या अधिकाऱ्यांना एवढंच सांगायचं आहे, की तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी फक्त आणि फक्त तुम्ही लोकं मेली तरी चालतील का? अहो, तुम्हाला बाजारच बसवायचा होता. अनधिकृत बाजारापासूनच इन्कम आहे. तुम्हाला जर बसलेत नोकरीला, तुम्हाला बाजाराचा पैसा पाहिजेल आहे, तर त्या बिल्डिंग का बनवून दिल्या? का त्या गाळ्यांना गाळे काढायलाच द्यायला नाही पाहिजे होते बिल्डर लोकांना. कशाला वस्ती बिल्डिंग बनवून दिल्या तिथं? का वस्ती अरे अनधिकृत बाजारच बसवायचं ना तिथं. अहो, रस्ते बनवले मोठे दाखवण्यासाठी का अनधिकृत बाजार बसवण्यासाठी? हे ना ट्रॅफिकवाल्यांना दिसणार आहेत, ना पोलीसवाल्यांना दिसणार आहे, ना सिडकोच्या अधिकाऱ्यांना दिसणार आहे, ना ग्रामपंचायतला दिसणार आहे, ना ग्रामसेविकेला दिसणार आहे. ग्राम सर ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामसेविकांनी पण बघ्याची भूमिका घेतलेली आहे. का म्हणून बघ्याची भूमिका घेतली? अहो, आपले ते मतदार आहेत. ग्रामपंचायत करंजाडे गावचे मतदार आहेत. अहो, त्यांच्यानी घाण किती दुर्गंधी किती पसरली, घाण किती तयार केलाय आणि मार्केटमध्ये उद्या ऍक्सिडेंट झाला, काय झाला? त्याचा जिम्मेदारी कोण? म्हणजे ज्यांनी ऍक्सिडेंट केला त्याच्यावर पोलीस कारवाई करणार? जे रस्त्यात अनधिकृत बाजार बसले त्याच्यावर नाही करणार? अरे पावसाचे दिवस आहेत, रात्रीचं दिसत नाही, अंधुक वातावरण आहे. माणसाला त्या पाण्याच्या प्रेशर मध्ये काही दिसत नाही. समोरचा एखादा लहान बालक अचानक गाडी पुढे आला तर काय करणार? किंवा गाडी खाली गेला कसं समजणार? मार्केट भरलाय तर माणसं तर येणार, लहान पोरं तर येणार. मग हे सिडको अधिकारी काय फक्त बघायची भूमिका का पैसे घेऊन डोळे झाकलेले आहेत त्यांचे? अरे नीट सिडको अधिकाऱ्यांनो, डोळे उघडा, बघा. तिथं हानी होऊ शकतो, घात होऊ शकतो. तुम्हाला ती लोक टॅक्स देतात आहेत. राहणारे गालेवाले, राहणारी पब्लिक टॅक्स देते. ते त्यांच्याच संरक्षणासाठी. तर हे हरामचा मार्केट भरवण्यासाठी नाही. पनवेल महानगरपालिका आहे. तिकडची लोक जागृत आहेत. त्यांनी मार्केट बंद केले. पनवेल महानगरपालिकेने टोटली मार्केट बंद केलेले आहेत. म्हणून तिकडचे मार्केटवाले इकडे येतात आहेत. आणि इथं अनाधिकृत कारण सिडकोनी दल्लेगिरी करून ठेवलेली. सिडको म्हणजे एक दलालासारखा कारभार झालाय. किती या किती बसा, पैसे द्या आणि काही करा, आम्ही डोळे झाकणार. आम्हाला कोण विचारणार? आम्ही थोडी गव्हर्नमेंट आहे. आम्हाला काय करायचंय? बोंबलू दे, कोणाला काय बोंबलायचंय तो. आम्हाला खिशे भरायचेत, नोकऱ्या करायचेत, खिशे भरायचेत. अरे मार्केटला आठवड्याचा बुधवारचा एक कलेक्शन आहे 1.5 लाखाचा. मग तुम्हाला काय लाख रुपयाचा पाकिट भेटतोय का महिन्याचा? अरे निर्लज्ज माणसांनो, अधिकाऱ्यांनो, ऑनलाईन तक्रारी केल्यानंतर ना तुम्ही एखाद्या गरीब अपंगाची टपरी तोडतात आहे आणि ऑनलाईन करताय तुम्हाला बुधवारचा बाजार दिसत नाही का? अरे कुठं फेडणार आहेत? निर्लज्ज साले सिडको अधिकारी आणि आमची पंचायत कुठे फेडणार आहेत का? पैसे चालू झालेत का तुम्हाला? हप्ते चालू झालेत का? अजूनही वेळ गेलेली नाहीये. कारवाई करा आणि या हरामचा जो चाललाय ना, बाहेरचे लोंडे येतात आहे, चोऱ्या करतात आहे, गंदगी पसरवत आहे, त्यांना आळा घाला. माझं तर मत आहे
तेथील सिडकोचे बुधवार बाजारच्या जागृत लोकांना की अरे तुमचे गाळे तुम्ही करोडो रुपयाचे गाळे घेतलेत बंद करा. त्या बिल्डरला तर सिडको अधिकाऱ्यावर आंदोलन करा, की साला आम्ही गाळे घेऊन करणार काय? आम्ही पण रस्त्यावरच बसतो ना गाळे बंद करून. मग तुम्ही येथील आमच्यावर कारवाई करा. म्हणजे आम्ही सुखाने म्हणजे गाळे घेऊन धंदा पण नाही करायचा आणि जे अनधिकृत करतील त्यांना तुम्ही परवानगी द्यायची. एक दिवस आवाज उचला आणि हा माझा आवाज सिडकोपर्यंत जाऊ द्या, वरपर्यंत जाऊ द्या. त्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त याला शेअर करा. जेणेकरून ही लोंढ्यांमुळे तुमचा जो नुकसान होतोय ते होणार नाही. ही गंदगी जी पसरणार ती होणार नाही. अहो पहिल्याच पावसात रस्त्यावर पाणी साचलेलं आहे. मला जनतेला एवढंच सांगायचंय, की ठोक कारवाई करण्यासाठी जनतेने पुढे या कुठल्याच लोंढ्यांना घाबरायची गरज नाही. कुठल्याच दादा लोकांना घाबरायची गरज नाही. आता पोलीस तर झालेलीच आहे. त्यांना पैसा खायचे हराम पडलेला आहे. म्हणून त्यांना कारवाई करायची. ट्रॉफिक हो ना तर काय हो. आम्ही काय हां, यायचं बघून जायचं. पोलिसांचं दुसऱ्या ट्रॅफिक पोलिसांचं झालं. साध्या पोलिसांचं काम काय? आमचं ते काम नाहीये. सिडकोचं काय? आम्हाला वेळ नाहीये. फक्त तुम्हाला गोरगरिबांवर कारवाई करण्यासाठी वेळ आहे का? पैसे घेण्यासाठी वेळ आहे. आत्ताचा बाजार बघा, आजच्या दिवसाचा, आजचा तमाशा बघा, जो मी लाईव्ह दाखवतो आहे आणि याच्यावर कारवाई होण्यासाठी नागरिकांनी जागे व्हा आणि जास्तीत जास्त हा शेअर करून त्या सिडको अधिकारी कोण बसलेले जे फाड खाणारे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.